मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एक गॅस टँकर उलटला आणि त्यातून अत्यंत धोकादायक प्रोपिलिन गॅसची गळती सुरू झाली. गेल्या अनेक तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. काय आहे हा प्रोपिलिन गॅस, त्याचे धोके काय आहेत आणि सध्याची परिस्थिती काय, चला जाणून घेऊयात. ही घटना मंगळवारी संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडली. पुण्याहून मुंबईकडे निघालेला एक प्रोपिलिन गॅस वाहून नेणारा टँकर एका तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं उलटला. अपघातानंतर लगेचच टँकरमधून प्रोपिलिन गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. महामार्ग पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि तातडीनं दोनही बाजूची वाहतूक काही काळ पूर्णपणे थांबवली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. द्रुतगती मार्गावर वाहतूक थांबवल्यामुळे 20 ते 22 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. यावर वाहतूक पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे. जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी. तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्याचसोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम, हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रोपिलिन गॅस किती विषारी असतो. तर प्रोपिलिन हा वायू मुख्यतः अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक आहे. याचा अर्थ असा की जर त्याला कोणत्याही ठिणगीचा किंवा आगीचा संपर्क झाला तर मोठा स्फोट होऊन प्रचंड हानी होऊ शकते. खरं तर प्रोपिलिन हा अतिविषारी वायू मानला जात नाही, पण तो अत्यंत ज्वलनशील असतो. याचे मुख्य धोके काय आहेत तर श्वास घ्यायला त्रास होतो. जर हा वायू मोठ्या प्रमाणात हवेत मिसळला तर तो ऑक्सिजनची जागा घेतो. त्यामुळे श्वास गुदमरणं, चक्कर येणं किंवा शुद्ध हरपणं असे प्रकार घडू शकतात. गोठवणारा परिणाम होतो. हा वायू टँकरमध्ये अत्यंत थंड स्वरूपात असतो. जर तो त्वचेला लागला तर क्रायोजेनिक बर्न किंवा त्वचा गोठण्याचे गंभीर प्रकार हे घडू शकतात. सगळ्यात मोठा धोका तो म्हणजे आग आणि स्फोट. या अपघातात विषबाधेपेक्षा स्फोटकाचा धोका जास्त आहे. प्रोपिन हवेच्या संपर्कात आल्यावर त्याचं रूपांतर एका अदृश्य ढगात होतं. अगदी लहान ठिणगी किंवा उष्णतेमुळेही या वायूचा भीषण भडका उडू शकतो आणि म्हणूनच खबरदारी म्हणून ही वाहतूक पूर्ण वेळ थांबवली जाते. या अपघातानंतर आता खोपोली आणि लोणावळा इथल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि टँकरमधली गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गॅसचा भडका उडू नये म्हणून टँकरवर सतत पाण्याचा मारा केला जातोय, जेणेकरून तापमान नियंत्रणात राहील. गॅस गळतीमुळे परिसरात उग्र वास पसरलाय आणि खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या ढाब्यांवरील आणि हॉटेलमधील शेगड्या गॅस बंद करण्याच्या सूचनाही दिल्यात. अजूनही गॅसचा दाब हा पूर्णपणे कमी झालेला नाही आणि त्यामुळेच रस्ता रिकामा व्हायला, वाहतूक सुरळीत व्हायला नक्कीच थोडासा वेळ लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.